सरकाराने नवीन नवीन आणि मोठे मोठे रस्ते बांधले, पण त्या रस्त्याकडेच्या असणारे विहीर, तलाव, मोठे संरक्षण कठडे बांधायला मात्र विसरले. आणि याच रस्त्याच्या आजूबाजूला असणारी विहिरी आता लोकांसाठी घातक बनत आहे. 2 दिवसापूर्वी घडलेल्या एका घटनेत विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला. तर काल छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील कंकराळा शिवारात एक अशीच घटना घडली आहे, जिथे एक 4 चाकी गाडी थेट विहिरीत जाऊन पडली. क्षणार्धात परिसरात खळबळ उडाली. ही घटना नेमकी कशी घडली, गाडीत किती जण होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा बचाव झाला का, सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं कंकराळा हे छोटंसं गाव, जिथल्या शिवारातील एक विहिरीत हा अनुचित प्रकार घडला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही विहीर सुमारे 90 फूट खोल आणि ती मोठ्या प्रमाणे पाण्याने तुंबूड भरलेली होती. पाण्याच्या याच पातळीमुळे ही घटना अधिक गंभीर झाली आहे. नाशिकच्या दिंडोरीत झालेल्या भीषण अपघाताचीच ही पुनरावृत्ती होणार का, अशी शंका आणि ठिणगी देखील येत आहे. आठवड्याभरापूर्वीच नाशिकच्या दिंडोरीतील एका कुटुंबासह कार विहिरीत कोसळून 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिथेही अशीच परिस्थिती होती. कंकराळा शिवारात ही धक्कादायक घटना घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात बुडालेली गाडी पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. कोणीतरी तत्काळ पोलीस आणि प्रशासनाला फोन केला आणि माहिती दिली. माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला नेमकं काय परिस्थिती आहे हे समजणं अवघड होतं. विहिरीत पाण्याची पातळी इतकी जास्त होती की ते पाणी उपसून बाहेर काढणं देखील लवकर शक्य नव्हतं. ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत विहिरीत उतरण्याचा प्रयत्न केला. विहिरीत उतरलेल्या काही ग्रामस्थांनी कारच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा दबाव आणि खोलीमुळे हे काम अवघड होतं. त्यामुळे आत किती लोक अडकले आहेत, कोण आहेत याचा कोणताही तपशील समजू शकत नव्हता. ग्रामस्थानाचे प्रयत्न अपुरे ठरल्याने प्रशासनाने क्रेन मागवली. क्रेनच्या साहाय्याने गाडी हळूहळू वर खेचली जात होती. या सर्व वेळेत ग्रामस्थांसह सर्वांच्या नजरा याच गाडीवर लागल्या होत्या. प्रत्येक क्षण अत्यंत महत्वाचा होता. गाडीवर येत असताना त्यातील लोकांच्या सुखरूपतेची प्रत्येकाला आशा होती, मात्र गाडी जशी वर आली तशी आशा मावळली. गाडी पूर्णपणे पाण्याने भरलेली होती. त्यातील कोणीही जिवंत नव्हतं. सध्या या गाडीत किती जण होते आणि त्यांची नेमकी ओळख काय, त्याचे तपशील समोर आलेले नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी मृत्यूदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस या अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. गाडी अनियंत्रित झाली का, विहिरीच्या आसपास कोणीतरी संरक्षण कठडे होते का, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहे. ही विहीर शेतात आहे की रस्त्याच्या कडेला आहे, याची चौकशी सुरू आहे. प्रशासनाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. या दरम्यान नाशिकमध्ये अशाच प्रकारच्या अपघातानंतर प्रशासनाने धडा घेत विहीर बुजवण्याची सुरुवात केली होती. मात्र कंकराळा शिवारातील ही घटना दाखवून देते की अजून धोका कायम आहे. काही विहिरी अजून उघड्या आहेत आणि ज्या जीव घेण्या ठरू शकतात. कंकराळा शिवारीत ही घटना केवळ एक अपघात नसून ती आपल्या सगळ्यांना जागे करण्याची घटना आहे. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या उघड्या विहिरी म्हणजे केवळ एक धोकाच नव्हे, तर ती एक प्राणघातक सापळा आहे. तुमच्या गावात किंवा रस्त्याच्या कडेला अशा धोकादायक विहिरी असतील तर प्रशासनाला नक्कीच कळवा किंवा इथं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.